नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2026-27 ची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा भाग दुसरा असणार आहे पूर्वतयारीचा. शैक्षणिक सत्र 2026-27 अंतर्गत पूर्वतयारी म्हणून आपण भाग पहिला बघितलेला आहे आणि त्यामध्ये मित्रांनो आपण वेळापत्रक आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठटाचन, वार्षिक नियोजन आणि मासिक नियोजन जे असणार आहे, जे आपल्याला पहिल्या दिवसापासून लागणार आहे, ते आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे, काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत, तिथून आपल्याला ते डाउनलोड सुद्धा करता येणार आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2026-27 पूर्वतयारी भाग दुसरा असणार आहे. या भागामध्ये मित्रांनो आपण पाठटाचन, वार्षिक नियोजन आणि मासिक नियोजन कशा पद्धतीने आपल्याला तयार करावं लागणार आहे, कुठून ते प्राप्त करायचं आहे किंवा कुठून डाउनलोड करायचं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. इयत्ता 1 ते 7 करिता संपूर्ण वर्गासाठी ते असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, इयत्ता 1 ते 7 करिता आपल्याला जे पाठटाचन असणार आहे किंवा नियोजन असणार आहे, मासिक नियोजन, वार्षिक नियोजन कशा पद्धतीने तयार करायचं आहे, कुठून डाउनलोड करायचं आहे, याची माहिती मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, एक आयडिया आपल्याला येणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मित्रांनो आपल्याला पडलेला असेल की यावर्षी इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीचा जो कोर्स आहे तो बदललेला आहे, अभ्यासक्रम बदललेला आहे आणि त्याच्या ट्रेनिंग वगैरे सुरू आहे. तर याचं नियोजन आपण कसं करायचं आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला म्हणजे आता संपूर्ण राज्यामध्ये शैक्षणिक सत्र 2026-27 सुरू झालेलं आहे, विदर्भ वगळता, आणि विदर्भाचं सुद्धा आता 30 तारखेला शाळा सुरू होत आहे. तर मित्रांनो, शासनाच्या नियोजनाप्रमाणे दरवर्षी पहिल्या दुसऱ्या दिवशी मित्रांनो शाळेवर ज्या भेटी होत असतात अधिकाऱ्याच्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर मित्रांनो आपलं पाठटाचं नियोजन वगैरे ते तपासतात. तर आपल्याला ते तयार करून ठेवूनच आहे. तर बघा, माझ्याकडे आता जे वर्ग आहेत ते मी तयार केलेला आहे इथे. जसं आता मासिक नियोजन प्रथम सत्राचं असणार आहे इयत्ता 4थीसाठी शैक्षणिक सत्र 2026-27. आता बदललेलं जे अभ्यासक्रम आहे मित्रांनो त्याचं नियोजन अजूनपर्यंत हे नसणार आहे, कारण हे जुनं असणार आहे, परंतु आपल्याला हे ठेवावं लागणार आहे. कारण मित्रांनो, पहिल्याच दिवशी आपल्याकडे ज्या वरिष्ठ अधिकारी येणार आहे भेटीसाठी, त्यांना हे दाखवावं लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, माझ्याकडे आता 4था आणि 5वा वर्ग आहे, तर त्याचं नियोजन मी तयार केलेलं आहे आणि हे आपल्याला कुठून प्राप्त होईल याची सुद्धा माहिती मी आपल्याला देणार आहे. तर बघा, हे असणार आहे 4थीचं, त्यानंतर वार्षिक नियोजन असणार आहे इयत्ता 5वीचं अशा पद्धतीने, त्यानंतर इयत्ता 5वीचं हे मासिक नियोजन असणार आहे अशा पद्धतीने, आणि मित्रांनो हे जे असणार आहे हे असणार आहे वार्षिक नियोजन इयत्ता 4थीचं. तर माझ्याकडे 2 वर्ग आहे, त्यामुळे मी 2 वर्गाचं हे तयार केलेलं आहे. आपल्याला संपूर्ण वर्गासाठी हे कुठून प्राप्त होईल हे सुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे बांधव आहे, आपले शिक्षक बंधू आहे संपूर्ण राज्यातील, बऱ्याच आपल्या बांधवांचे काही ब्लॉग आहे, काही इतर ॲप्स वगैरे आहेत. तर त्या ॲप्सच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला हे जे वार्षिक नियोजन, मासिक नियोजन असणार आहे हे प्राप्त होणार आहे. तिथून आपल्याला सर्च करावं लागणार आहे आणि ते मिळणार आहे. काही लिंक्स वगैरे मी आपल्याला देणार आहे. तर मित्रांनो, बरेचसे आपले बांधव आहे जे तंत्रस्नेही आहे आणि त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर वगैरे ते संपूर्ण जे शैक्षणिक साहित्य आहे ते त्यांनी अपलोड केलेलं आहे. तर ते अगदी फ्रीमध्ये, अगदी मोफत आपल्याला ते डाउनलोड करता येणार आहे. आपल्याला फक्त सर्च करावं लागणार आहे. बरेचसे संपूर्ण राज्यामध्ये बरेचसे आपले शिक्षक बांधव आहे ज्यांचं शैक्षणिक कार्य ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ब्लॉगच्या माध्यमातून, इतर काही माध्यमातून. तर त्या ब्लॉगवर वगैरे मित्रांनो आपल्याला बरेचसे साहित्य जे आहे ते मिळणार आहे अगदी सहजपणे, आणि आपल्याला मोफतपणे ते डाउनलोडसुद्धा करता येणार आहे. काही लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो बघा, आपल्याला यावर्षी 2री, 3री आणि 4थी आणि 6वी या वर्गाचा जे अभ्यासक्रम आहे तो बदललेला आहे, त्याच्या ट्रेनिंग वगैरे सुरू आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जे नवीन असणार आहे नियोजन वगैरे ते यायचं आहे नवीन अभ्यासक्रमाचं, परंतु आपल्याला पहिल्या दिवशी ज्या काही आपल्याकडे भेटी होणार आहे अधिकाऱ्यांच्या किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा इतर कोणाच्या, तर त्यांच्यासाठी आपल्याला मित्रांनो हे सर्व तयारी करून ठेवावी लागणार आहे. अप टू डेट आपल्याला राहावं लागणार आहे. तर त्यासाठी मी मित्रांनो हे सर्व करून घेतलेलं आहे. जसं आता
5वीचं हे चालणारच आहे, कारण हे नवीनच आहे. परंतु मित्रांनो, जे 4थीचं आहे ते आता अभ्यासक्रम बदललेला आहे. त्याची जे ट्रेनिंग आहे तालुका स्तराची ते आमच्याकडे अजूनपर्यंत व्हायची आहे. तर ती झाल्यानंतर मित्रांनो याचं नियोजन आपण परत तयार करणार आहोत. परंतु आता हे सुरुवातीला आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी आपली तयारी संपूर्ण झालेली आहे, अशा पद्धतीने हे दाखवण्यासाठी मी हे तयार करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, 1 ते 7चं संपूर्ण साहित्य आपल्याला प्राप्त होणार आहे अगदी सहजपणे. मी काही लिंक्स आपल्याला देणार आहे, काही ब्लॉग असणार आहे, त्यावर जाऊन आपण अगदी सहजपणे ते साहित्य जे असणार आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. काही साहित्याची सरळ लिंकसुद्धा मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घ्या. तर बघा, अशा पद्धतीचं हे जे आहे हे नियोजन मी तयार करून घेतलेलं आहे. अगदी सहजपणे मित्रांनो हे उपलब्ध झालेलं आहे. आणि हे असणार आहे 5वीचं मासिक नियोजन. त्यानंतर हे मित्रांनो वार्षिक नियोजन असणार आहे इयत्ता 5वीसाठी. अशा पद्धतीचं खूप सुंदर मित्रांनो नियोजन असणार आहे. आणि मित्रांनो, हे जे आहे हे यावर्षीचंच असणार आहे, त्यामुळे 5वीचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. फक्त इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीचा प्रॉब्लेम असणार आहे. तर हे सुद्धा मी मागच्या वर्षीचंच तयार करून घेतलेलं आहे इथे. आणि हे असणार आहे 4थीचं वार्षिक नियोजन. आणि मित्रांनो, पाठटाचन जे असणार आहे, पाठटाचनसुद्धा आपल्याला काही ॲप्स आहे, त्या ॲप्सच्या माध्यमातून आपल्याला तयार करता येणार आहे. किंवा रेडीमेड पाठटाचनसुद्धा उपलब्ध आहे मार्केटला. परंतु रेडीमेड आपण सहसा वापरू नका. आपल्याला पाठटाचन काढण्यासाठी जर आपलं नियोजन वार्षिक नियोजन मासिक नियोजन तयार असेल तर आपल्याला पाठटाचन काढायला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागणार आहे, ते आपण काढू शकता. तर बघा, मी आता ही वही जे पाठटाचनची आहे ही वही मी खरेदी केलेली आहे. आणि इथे मी मित्रांनो जे पाठटाचन आहे ते डेलीचं मी यामध्ये काढणार आहे या नियोजनानुसार. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक सत्र 2026-27 करता पूर्वतयारीचा भाग म्हणून हा भाग दुसरा बघितलेला आहे. आणि यामध्ये आपण इयत्ता 1 ते 7साठी आपल्याला वार्षिक नियोजन, मासिक नियोजन, पाठटाचन वगैरे कशा पद्धतीने काढायचं आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.